Good morning, all of you. This is our sixth lecture, and today we are going to learn principles of management. Okay, तर बघा, आतापर्यंत आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅनेजमेंट, इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट अशा पद्धतीचे पॉईंट्स बघितले. आता या लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापनाची काही तत्त्व आहेत, ती काय आहेत आणि कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. तर बघा, इंटू ब्रॅकेट 14 प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फेयॉल. तर हेनरी फेयॉल यांची 14 प्रिन्सिपल किंवा 14 तत्त्व आहेत, ती कोणती कोणती आहेत हे आपण बघणार आहोत. तर बघा, हेनरी फेयॉल वॉज वन ऑफ द रिनाउंड मॅनेजमेंट थिंकर्स. ही वॉज अ फ्रेंच मायनिंग इंजिनियर. तर बघा, हेनरी फेयॉल जे होते ते मॅनेजमेंटमधील किंवा व्यवस्थापनातील एक नावाजलेले विचारवंत होते. ही वॉज अ फ्रेंच मायनिंग इंजिनियर, आणि ते फ्रेंचमधले होते, आणि ते फ्रेंचमध्ये जे खाणीतेल इंजिनियर असतात की नाही ते होते. ओके. हिज मेजर कंट्रीब्युशन टू द मॅनेजमेंट थेअरी इज हिज 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट दॅट आर बेस्ड ऑन हिज थॉट्स अँड एक्सपिरियन्सेस. आणि त्यांचं सगळ्यात मोठं असलेलं योगदान व्यवस्थापनातील किंवा मॅनेजमेंटमधील हेच होतं की त्यांची असणारी 14 प्रिन्सिपल्स जी त्यांच्या विचारांवरती आणि त्यांच्या अनुभवावरती आधारलेली आहेत. ओके. these principles are very useful for the contemporary managers to manage their work efficiently and effectively. आणि ही जी प्रिन्सिपल त्यांनी काय सांगितलेली, म्हणजे हेनरी फेयॉलनी जी काय प्रिन्सिपल सांगितलेली ती प्रत्येक मॅनेजरसाठी आणि म्हणजे त्याचं काम, मॅनेजरचं जे स्वतःचं काम असतं मॅनेज करणं आणि तेही अगदी इफिशियंटली आणि इफेक्टिवली, तर ते काम करण्यासाठी हेनरी फेयॉल यांची असलेली 14 तत्त्व ही खूप महत्त्वपूर्ण किंवा खूप उपयोगी ठरलेली आहेत. बघा, मग आता बघा, फिगर 1.2.1मध्ये तुम्हाला दिसेल की त्यांनी एक ट्री डायग्राम अशा प्रकारची एक फिगर दिलेली आहे. प्रिन्सिपल्स प्रपोज बाय हेनरी फेयॉल आर. तर जी काही हेनरी फेयॉलनी प्रिन्सिपल्स सांगितलेली आहेत, जी काही मॅनेजमेंटची तत्त्व सांगितलेली आहेत, ती 14 तत्त्व कुठली कुठली आणि कशा पद्धतीची आहेत ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट वन बघा, डिव्हिजन ऑफ वर्क. सेकंड वन, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. थर्ड वन, डिसिप्लिन. नेक्स्ट वन, युनिटी ऑफ कमांड. नेक्स्ट वन, युनिटी ऑफ डिरेक्शन. नेक्स्ट वन, सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. नेक्स्ट वन, रिम्युनरेशन ऑफ पर्सनल. नेक्स्ट वन, सेंट्रलायझेशन. नेक्स्ट वन, स्कालार चेन. नेक्स्ट वन, ऑर्डर. नेक्स्ट वन इज इक्विटी. देन स्टॅबिलिटी ऑफ tenure of personal, then initiative, and the last one is appraise the crops. ओके. तर आता ही जी काही तत्त्व आहेत, 14 तत्त्व कुणी दिलेली आहेत, तर हेनरी फेयॉलने. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा की तुम्हाला जे MCQs येतात त्याच्यामध्ये 14 तत्त्व मॅनेजमेंटची किंवा व्यवस्थापनाची 14 तत्त्व कुणी घालून दिलेली आहेत, किंवा हेनरी फेयॉल यांनी मॅनेजमेंटमध्ये किती तत्त्व सांगितलेली आहेत किंवा किती प्रिन्सिपल्स सांगितले आहेत, असे दोन्ही प्रकारचे फिरवून तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यामुळं लक्षात ठेवा की हेनरी फेयॉल यांची मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स 14 होती. ओके. आणि ती कुठली कुठली आहेत ते आता मी सांगितलेले आहेत. मग आता आपण 1 बाय 1 विथ एक्सप्लेनेशन बघूयात. ओके. पुढं बघा, डिव्हिजन ऑफ वर्क. आता डिव्हिजन ऑफ वर्क हे प्रिन्सिपल नेमकं काय आहे, किंवा हेनरी फेयॉल यांनी त्यांच्या विचारातून किंवा त्यांच्या अनुभवातून नेमकं डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे नेमकं काय सांगितले ते बघूयात. तर डिव्हिजन ऑफ वर्क इज प्रूव्ड टू बी अ स्मार्ट टेक्निक दॅट अलाउज एव्हरीबडी टू डू द जॉब ॲज पर देअर स्किल्स ऑर स्पेशलायझेशन. तर आता डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजेच काय, तर कामाचं करून दिलेलं विभाजन. समजा जर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कॅपेबिलिटीजनुसार, त्याच्या क्वालिफिकेशननुसार, त्याच्या बुद्धिमत्तेनुसार, त्याच्या इंटेलिजन्सनुसार जर काम मिळालं तर तो प्रत्येक व्यक्ती काय करू शकतो, तर म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे की ज्याला आपल्या कुवतीनुसार किंवा त्याच्या इलिजिबिलिटीनुसार काम मिळालं त्याने आपल्या टेक्निक्स वगैरे वापरून काय केलेलं आहे, तर आपल्या स्किल्स आणि आपल्या स्पेशलायझेशन हे प्रूव्ड करून दाखवलेलं. ओके. सेकंड पॉईंट बघा त्यातलाच. सो फायनली डिव्हिजन ऑफ वर्क रिझल्ट्स इन टू बेटर आउटपुट इन टर्म्स ऑफ
वर्क. आणि अशा प्रकारे ज्यावेळी आपण एखाद्या कामाचं डिव्हिजन करून देतो किंवा एखाद्या कामाचं डिव्हिजन ऑफ वर्क करतो त्यावेळी त्याचा रिझल्ट हा नेहमी चांगलाच आलेला आपल्याला दिसून आलेला आहे. इफ स्पेशलायझेशन ऑर डिव्हिजन ऑफ वर्क इज नॉट यूज द वर्क डन कॅनॉट बी सॅटिस्फॅक्टरी. आणि समजा जर एकाच मग असं पण होऊ शकतं की कुवतीनुसार किंवा एलिजिबिलिटीनुसार सुद्धा ह्या जरी गोष्टी बाजूला ठेवल्या तर एकाच व्यक्तीवरती या कामाचा लोड होऊ शकतो. त्यामुळं काम हे सॅटिस्फॅक्टरी किंवा चांगल्या पद्धतीचं डिसिप्लिनरी होऊ शकतं का, तर काही सांगू शकत नाही. ओके, आता समजा 4 व्यक्तींचं काम जर आपण 2 व्यक्तींवरती किंवा एका व्यक्तीवरती सोपवलं तर आपल्याला जसा त्या कामाचा रिझल्ट हवा आहे तसं आपण त्या कामातून घेऊ शकू का, नाही. पण जर समजा त्याच कामाचं जर डिव्हिजन केलं किंवा डिवायडेशन केलं म्हणजे 4 व्यक्तींचं काम हे 4 व्यक्तींमध्येच डिव्हाइड करून दिलं तर त्या कामाचा रिझल्ट किंवा त्या कामाचा जो आउटपुट असणार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा असणार आहे आणि ॲज वेल ॲज तो सॅटिस्फॅक्टरीसुद्धा असणार आहे. आलं लक्षात. त्यामुळे त्यांचं जे पहिलं प्रिन्सिपल आहे की डिव्हिजन ऑफ वर्क हे कशा पद्धतीचं आहे आणि नेमकं काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. सेकंड प्रिन्सिपल बघा, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, अधिकार आणि जबाबदारी. ऑथॉरिटी इज रेफर्ड टू द राईट फॉर गिव्हिंग ऑर्डर्स अँड द पॉवर टू एन्श्युअर ऑबिडियन्स. तर बघा ऑथॉरिटी म्हणजेच काय किंवा ऑथॉरिटीचा जर संदर्भ द्यायचा झाला तर ऑथॉरिटी म्हणजे नेमकं काय, तर टू द राईट फॉर गिव्हिंग ऑर्डर्स अँड द पॉवर टू एन्श्युअर ऑबिडियन्स. तर एखाद्या व्यक्तीकडे असलेला ऑर्डर देण्याचा किंवा एखादं काम सांगण्याचा असलेला अधिकार यालाच आपण काय म्हणणार आहोत किंवा हक्क यालाच आपण ऑथॉरिटी असं म्हणणार आहे. किंवा एखाद्या व्यक्तीकडे जर पॉवर असेल तर तो पॉवर वापरण्याचा जो अधिकार असतो त्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर ऑथॉरिटी असं म्हणणार आहोत. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, ऑथॉरिटी क्रिएट्स रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ज्यावेळी एखाद्या व्यक्तीकडं ऑथॉरिटी येते त्याचवेळी ऑथॉरिटीसोबतच त्याच्याकडं जबाबदारीसुद्धा आलेली असते. का असं आहे की एखाद्या व्यक्तीकडं खूप अधिकार आहेत, ओके, पण त्याच्याकडं कुठल्याही प्रकारची जबाबदारी, असं होतं का, नाही. तर बघा एखाद्या ऑर्गनायझेशनच्या समजा मॅनेजरला सगळे ऑर्गनायझेशनचे अधिकार दिले किंवा ऑथॉरिटी सगळ्या दिल्या की तुम्ही कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं आहे, कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या वर्कर्सचं पेमेंट ठरवायचं आहे, कशा पद्धतीनं तुम्ही कामाचं डिवायडेशन करायचं, हे सगळं ठरवलं. मग अशावेळी त्याच्याकडं ऑथॉरिटी आले म्हणजे तो कशाही पद्धतीनं वागू शकतो का, नाही. तर त्याचवेळी म्हणजे ॲट द सेम टाईम ऑथॉरिटीबरोबरच त्याच्याकडं रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आलेल्या असतात. समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामाचा मोबदला व्यवस्थित नाही मिळाला तर त्याची जबाबदारी कुणावर असणार, मग शेवटी मॅनेजरकडं. आलं लक्षात. तर अशाच पद्धतीनं ज्यावेळी ऑथॉरिटी क्रिएट होते त्याचवेळी रिस्पॉन्सिबिलिटी ह्या म्हणजे त्याच्यासोबतच ॲट द सेम टाईम क्रिएट होत असतात. आलं लक्षात. ऑथॉरिटी इज गिवन टू अ मॅनेजर into bracket supervisor to get the work done from his or her subordinates. तर बघा, आणि जे काय अधिकार असतात किंवा ज्या काय ऑथॉरिटीज असतात त्या मॅनेजरला दिलेल्या असतात. कशासाठी, तर त्यांच्या हाताखाली जे काय वर्कर्स दिलेले आहेत किंवा सुपरवायझर्स आहेत त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम करून घेण्यासाठी मॅनेजरकडं काय केले जातात तर ऑथॉरिटीजा सोपवले जातात. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा त्यातलाच, also authority ensure that once the work or work related orders are given to the subordinates they become responsible for that work and also they need to obey all the instructions of authorized person. आणि समजा म्हणजे एखादी इंडस्ट्री आणि तिथं म्हणजे कुठल्याच व्यक्तीवर नियंत्रण नाही आहे, अशा पद्धतीची इंडस्ट्री किंवा अशा पद्धतीचं ऑर्गनायझेशन सक्सेसफुल होऊ शकेल का, किंवा त्यांचे जे काही गोल्स आहेत ते अचीव करू शकेल का चांगल्या पद्धतीनं, तर नाही. कारण की कोण कुणाचंच ऐकणार नाही. ओके, पण ज्यावेळी एखादी संस्था किंवा एखादी ऑर्गनायझेशन, एखादी इंडस्ट्री, एखादी कंपनी ही विथ कंट्रोल चालत असते त्यावेळी काय होतं तर प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन ठरते. ओके, आणि त्या लिमिटेशननुसार काय केलं जातं तर त्या वर्कर्सकडून किंवा तिथं जे कोणी दुसरे अधिकारी असतील त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. आलं लक्षात. आणि ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवरती ऑथॉरिटी दिली जाते त्यावेळी त्याच्याकडे ॲट द सेम टाईम रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा येते आणि ते आपले काम म्हणजे जी कोणी सुपरवायझर्स असतील, जी कोणी वर्कर्स असतील ते ऑथोराइज्ड पर्सनचं म्हणजे आज्ञा ऐकून घेण्यात किंवा ऑर्डर ऐकून घेण्यात कुठल्याही प्रकारचा कमीपणा मानत नाहीत. आणि ज्या काही इन्स्ट्रक्शन्स वरून म्हणजे गेल्या जातात वर्कर्सना
त्या काय केल्या जातात तर ऑब्व्हियसली फॉलो केल्या जातात. आलं लक्षात. त्यामुळं ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी हे जे 2 पॉईंट आहेत ते काय आहेत तर आपण एकाच नाण्याच्या 2 बाजू असं म्हणू शकतो. थर्ड पॉईंट बघा, डिसिप्लिन म्हणजे शिस्त. डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट नॉट ओन्ली फॉर द इंडिव्हिज्युअल बट फॉर ॲन ऑर्गनायझेशन टू. शिस्त ही फक्त एकाच व्यक्तीसाठी नाही तर पूर्ण संस्थेसाठी काय आहे तर खूप महत्त्वाचे आहे. कशा पद्धतीनं बघा तर ऑबिडियन्स अँड रिस्पेक्ट विदिन ॲन ऑर्गनायझेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या ऑर्डर्स फॉलो करता किंवा त्यांना रिस्पेक्ट देता त्यावेळी ह्या दोन्ही गोष्टी ज्या असतात की ऑर्डर फॉलो करणं किंवा ऑबिडियंट करणं. ऑबिडियन्स म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीचं आज्ञापालन करणं आणि त्यांचा आदर करणं, या दोन्ही गोष्टी काय तर खूप महत्त्वाच्या आहेत बघा, किंवा त्या 2 गोष्टींच्या भूमिका या खूप महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. इट हेल्प्स ऑर्गनायझेशन टू रीच टू इट्स गोल ऑर ऑब्जेक्टिव्ज विथ ईज. आणि अशामुळं काय होतं या गोष्टींमुळं म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये डिसिप्लिन ठेवून काम करत असता किंवा ज्यावेळी ऑर्गनायझेशनमध्ये एक प्रकारचा डिसिप्लिन आणला जातो आणि तुमच्याकडून काम करून घेतलं जातं त्यावेळी तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचे जे गोल्स असतील किंवा जी काही ध्येय असतील, जी काही स्वप्न असतील ती अचीव करण्यासाठी त्यामध्ये एक काय होतं तर एक असा सुटसुटीतपणा आणि एक सोपेपणा आणला जातो. कशामुळं तर ज्यावेळी तुमच्या कामामध्ये डिसिप्लिन असेल त्यावेळी. आलं लक्षात. नेक्स्ट पॉईंट बघा, युनिटी ऑफ कमांड. Unity of commands mainly focuses on the specific authority that guides subordinates about what work has to be done and how it has to be done. तर बघा, युनिटी ऑफ कमांड्स मेनली फोकसेस ऑन द स्पेसिफिक ऑथॉरिटी. आता युनिटी ऑफ कमांड हा जो पॉईंट आहे तो मेनली फोकस कशावरती करतोय तर स्पेसिफिक ज्या ऑथॉरिटी असणार आहेत त्याच्यावरती. दॅट गाईड्स सबऑर्डिनेट्स अबाउट व्हॉट वर्क्स हॅज टू बी डन अँड हाऊ इट हॅज टू बी डन. जे काय म्हणजे थोडे अधिकारी जे काय असणार आहे स्पेसिफिक असे ठराविक अशा अधिकाऱ्यांवरती काय होतं तर युनिटी ऑफ कमांड हा पॉईंट लागू होतो. जे काय करतात तर त्यांचे जे सबऑर्डिनेट्स आहेत म्हणजे वर्कर्स आहेत किंवा जे मिडल लेवल मॅनेजमेंटची लोकं असतील किंवा लो लेवल मॅनेजमेंटची जी लोकं असतील त्यांच्याकडून कुठलं काम करायचं आणि ते कशा पद्धतीनं करायचं हे ज्या ऑर्डर्स दिल्या जातात त्यावेळी काय होतं तर युनिटी ऑफ कमांडचा वापर केला जातो. नेक्स्ट बघा, पॉईंट नंबर 4 मधीलच नेक्स्ट पॉईंट बघा, इट इज नेसेसरी दॅट ॲन एम्प्लॉई शुड गेट ऑर्डर्स फ्रॉम ओनली वन बॉस ऑर सुपेरियर. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की जो नोकर वर्ग आहे किंवा जो कामगार वर्ग आहे त्यांना या ज्या ऑर्डर्स आहेत त्या एकाच बॉसकडून किंवा त्यांच्यापेक्षा हुशार असणाऱ्या किंवा सुपेरियर असणाऱ्या व्यक्तीकडूनच मिळाव्यात. देअर शुड नॉट बी मल्टिपल सुपेरियर्स टू द सेम एम्प्लॉई. इट लीड्स टू वर्क रिलेटेड कन्फ्युजन्स. हां, तर बघा आता समजा एखादं डिपार्टमेंट आहे, आता आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं धरून चालू आहेत किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असं धरून चालू आहेत. तर तिथं एकच प्रकारचा म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचं अतिशय चांगलं ज्ञान असलेला एकच बॉस असावा जेणेकरून त्याच्या हाताखाली काम करणारे जे एम्प्लॉई असतील त्यांना कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही. समजा एकाच सिव्हिल इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट आहे तिथं 2 ते 3 बॉस असतील ओके किंवा 2 ते 3 लोकं असतील तर काय होतं तर जे एम्प्लॉई लोकं असतात त्यांच्या हाताखाली असणारे त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं की नेमकं कुणाच्या ऑर्डर्स फॉलो करायच्या किंवा नेमकं कुणाच्या पद्धतीनं कुणाच्या मेथडनी काम करायचं. आलं लक्षात. त्यामुळं युनिटी ऑफ कमांडमध्ये काय महत्त्वाची गोष्ट आहे तर काय म्हणतो आपण, इट इज नेसेसरी दॅट एन एम्प्लॉई शुड गेट ऑर्डर्स फ्रॉम ओनली वन बॉस. आणि त्यामुळंच हे खूप गरजेचं आहे की एम्प्लॉईजना एकाच बॉसकडून शक्यतो या ऑर्डर्स या दिल्या गेल्या जाव्यात. ओके. 5th पॉईंट बघा, युनिटी ऑफ डिरेक्शन. तर बघा, युनिटी ऑफ डिरेक्शन इज अबाउट द युनिटी ऑफ ऑथॉरिटी अँड प्लॅन ऑफ ॲक्शन. तर आता युनिटी ऑफ डिरेक्शन म्हणजे काय तर कोणत्या दिशेनं तुमच्या प्रोजेक्टचं किंवा तुमच्या प्रोडक्टचं वर्क सुरू आहे यालाच आपण इथं काय म्हणणार आहोत तर युनिटी ऑफ डिरेक्शन. बघा, युनिटी ऑफ डिरेक्शन इज अबाउट द युनिटी ऑफ ऑथॉरिटी अँड प्लॅन ऑफ ॲक्शन. तर युनिटी ऑफ ऑथॉरिटी म्हणजे कोणत्या प्रकारच्या ऑथॉरिटीज तुम्हाला याच्यात असणार आहेत आणि तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असणार आहे म्हणजे पुढं जाऊन तुम्हाला कुठल्या प्रकारचं काम करायचं आहे किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारची कृती करायची आहे ते ठरवण्याचं काम युनिटी ऑफ डिरेक्शनमध्ये केलं जातं. इन ॲन ऑर्गनायझेशन
there should be a centralized authority and unique plan of action that has to be taken place for completing organizations activities ऑब्जेक्टिव्ज. तर बघा ऑर्गनायझेशनमध्ये एक अशा पद्धतीची सेंट्रलाइज्ड ऑथॉरिटी किंवा सगळ्या गोष्टी माहीत असलेली एखादी ऑथॉरिटी असणारी पर्सन हवे, कारण युनिक प्लॅन आणि एक युनिक प्लॅन असा प्लॅन ऑफ ॲक्शन. तर एकच असा युनिक प्लॅन जो सगळ्यांसाठी उपयोगी पडेल, म्हणजे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील त्या सगळ्यांसाठी उपयोगी पडेल. दॅट हॅज टू बी टेकन प्लेस फॉर कम्प्लिटिंग ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टिव्स. आणि याच्यामुळं काय होईल, म्हणजे एकाच प्रकारचा जर प्लॅन ऑफ ॲक्शन असेल आणि एकाच प्रकारची जर सेंट्रलाइज्ड ऑथॉरिटी असेल, तर जे काही ऑर्गनायझेशनचे गोल आहेत किंवा जे काही ड्रीम्स आहेत, जे काही ऑब्जेक्टिव्स आहेत ते अचीव करण्यासाठी सोपा मार्ग किंवा सोपी दिशा मिळून जाईल. 6.1 बघा, सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. तर आता बघा, सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट म्हणजेच काय ते आपण बघूयात. दो मेनी एम्प्लॉईज आर वर्किंग इन ॲन ऑर्गनायझेशन, द एम टुवर्ड्स विच दे आर वर्किंग हॅज टू बी इन द इंटरेस्ट ऑफ ऑर्गनायझेशन. हां, आता बघा, भरपूर एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये भरपूर एम्प्लॉईज काम करत असतील. ओके, पण त्यांचं एम किंवा त्यांचं जे काही ध्येय आहे ते कुठल्या पद्धतीचं असावं किंवा कुणाच्या चांगल्यासाठी असावं, तर ते ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहेत त्या ऑर्गनायझेशनचा विचार करून त्यांचं काय असावं, तर ध्येय हे ठरलेलं असावं. सेकंड पॉईंट बघा त्यातलाच, द इंटरेस्ट ऑफ ऑर्गनायझेशन शुड बी सुप्रीम अँड इंटरेस्ट ऑफ वन एम्प्लॉय ऑर ग्रुप ऑफ एम्प्लॉईज मस्ट बी सबऑर्डिनेट टू द इंटरेस्ट ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजेच बघा, म्हणजे प्रत्येक, आता समजा मी एक व्यक्ती आहे असं जर आपण गृहीत धरलं एखाद्या ऑर्गनायझेशनमधली किंवा एखाद्या कंपनीमधली, तर माझ्या एकटीचं एखादं एम असावं असं नाही, तर जे काही कंपनीचं एम असेल तेच माझंसुद्धा एम असणार आहे. म्हणजे तुमचं पर्सनल एम न राहता ज्यावेळी तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनला जॉईन होता किंवा एखाद्या प्रोजेक्टला जॉईन होता, त्यावेळी तुमचं स्वतःचं किंवा तुमचं पर्सनल जे काय म्हणतो आपण इंटरेस्ट न राहता तो इंटरेस्ट काय झाला पाहिजे, तर जनरल इंटरेस्ट झाला पाहिजे. म्हणजे जे काही तुमच्या ऑर्गनायझेशनकडून तुम्हाला जे काही ऑब्जेक्टिव्ज येतील, जे काही गोल्स येतील, ती तुमची स्वतःची स्वप्न अशी झाली पाहिजेत. आलं लक्षात. नेक्स्ट पॉईंट बघा, 7th, रिम्युनरेशन ऑफ पर्सनल. गुड रिम्युनरेशन ऑर सॅलरीज मोटिवेट पीपल टू वर्क इफिशियंटली अँड मेक देम सॅटिस्फाईड अँड इव्हेंच्युअली दे बिकम लॉयल टू द ऑर्गनायझेशन. आता रिम्युनरेशन ऑफ पर्सनल म्हणजेच काय, तर सॅलरी किंवा पैसा. ओके, तर बघा, गुड रिम्युनरेशन ऑर सॅलरीज मोटिवेट पीपल टू वर्क इफिशियंटली. आता बघा, एखाद्या व्यक्तीची कपॅसिटी चांगली आहे, त्या व्यक्तीची इलिजिबिलिटी चांगली आहे, क्वालिफिकेशन चांगलं आहे, त्याच्याकडे स्किल्स चांगले आहेत, तर त्याला त्या पद्धतीनं मोबदला हा मिळायला गेला पाहिजे. जर समजा त्याचं 30,000 ते 35,000 रुपयाचं पेमेंट महिन्याला होत असेल, त्याला समजा 15,000 किंवा 20,000च मोबदला मिळत असेल, तर त्याचा त्या कामामध्ये इंटरेस्ट राहील का, नाही. तर मग तो म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये सतत ते विचार येणार, मग तो दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन होण्याचा वगैरे विचार करणार. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम कशावरती होईल, तर म्हणजे तो मेंटली डिस्टर्ब असणार. ओके, मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम किंवा इफेक्ट कशावरती होणार आहे, तर त्याच्या असणाऱ्या कामावरती. त्यामुळं गुड रिम्युनरेशन ऑर सॅलरीज मोटिवेट पीपल टू वर्क इफिशियंटली. आणि जर त्याला ज्या व्यक्तीला त्या पद्धतीचा मोबदला जर मिळाला गेला, तर ती व्यक्ती काय करू शकते, तर अजून उत्स्फूर्तपणे काय करू शकते, तर चांगला आणि परिणामकारक असं काम करू शकते. अँड मेक देम सॅटिस्फाईड अँड इव्हेंच्युअली दे बिकम लॉयल टू द ऑर्गनायझेशन. आणि अशाच पद्धतीनं त्यांना म्हणजे आपल्या कामाचा आपल्याला मोबदला मिळतो आहे असं समजून कदाचित एखादी व्यक्ती एखादा तास एक्स्ट्रासुद्धा काम करेल, की नाही बाबा मला माझ्या कामाचा व्यवस्थित मोबदला मिळतो, तर मला हे काम व्यवस्थित केलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर तो अधिकाधिक कंपनीशी किंवा ऑर्गनायझेशन लॉयल म्हणजेच प्रामाणिकसुद्धा राहतो. आलं लक्षात. त्यामुळे हा मुद्दा जो आहे हा सुद्धा एखाद्या एम्प्लॉईच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. देन सेकंड पॉईंट, सॅलरीज ऑर वेजेस शुड बी सॅटिस्फाईंग टू द एम्प्लॉईज ॲज वेल ॲज एम्प्लॉयर. तर बघा, जे कोणी अधिकारी लोक असणार आहेत किंवा जे कोणी एम्प्लॉईज असणार आहेत, या दोन्ही लोकांसाठी सॅलरी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
ओके. कारण की ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतो की बरेच एक्स्ट्रा तासाचं काम असतं, आलं लक्षात. मग त्या एक्स्ट्रा तासाच्या कामानुसार जर त्यांना तसं पॅकेज मिळत असेल तर काय होतं तर त्यांचं कामावरचं जे लक्ष आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं राहतं. ते अजून नवीन नवीन आयडियाज काढतात, ते मोटिवेट होतात आणि उत्स्फूर्तपणे काम करायला लागतात, आलं लक्षात. त्यामुळं रिम्युनरेशन ऑफ पर्सनल हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा असा यामध्ये दिसून येतो. नेक्स्ट पॉईंट बघा, सेंट्रलायझेशन. Centralization has got many positive aspects. It helps in organizing things properly. तर आता सेंट्रलायझेशन हा काय आहे तर एक सकारात्मक असा आस्पेक्ट आहे किंवा एक घटक आहे कशामधला तर प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंटमधला. कारण की तो ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा ज्या वेगळे रूल्स आहेत, वेगवेगळे नियम्स आहेत ते प्रॉपरली किंवा योग्य रीतीनं मांडण्यासाठी किंवा ऑर्गनाईज करण्यासाठी मदत करतो. सेकंड, आल्सो मेजर ॲडव्हान्टेज इज कीपिंग कंट्रोल. त्याचबरोबर सेंट्रलायझेशनमुळे एक प्रकारचा कंट्रोल राहतो. सेंट्रलाइज कंट्रोल इज बेटर दॅन डिसेंट्रलाइज कंट्रोल. आणि कधीही लक्षात ठेवा की सेंट्रलाइज्ड कंट्रोल हा अतिशय चांगला असतो कशापेक्षा तर डिसेंट्रलाइज्ड कंट्रोलपेक्षा. म्हणजे समजा एका व्यक्तीचं पूर्ण ऑर्गनायझेशनवरती कंट्रोल असेल आणि ती व्यक्ती जर ऑर्गनायझेशनच्या सेंट्रल लेवलला असेल तर म्हणजे बाजूला असणाऱ्या व्यक्तीपेक्षा ते कंट्रोल कितीतरी पटीनं चांगलं असतं. मेन पर्पज ऑफ सेंट्रलायझेशन इज टू मॅनेज पर्सनल इन बेस्ट पॉसिबल वे. मग आता सेंट्रलायझेशनचा सगळ्यात महत्त्वाचा किंवा मुख्य हेतू काय आहे तर लोकांना किंवा एम्प्लॉईजना त्यांना चांगल्या पद्धतीनं वर्क करण्यासाठी हेल्प करणं किंवा त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीचा कंट्रोल ठेवणं. लास्ट पॉईंट बघा सेंट्रलायझेशनमधला, सेंट्रलायझेशन अलाउज एम्प्लॉईज टू गेट इन्वॉल्व इन द प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग फॉर बेटर रिझल्ट्स. आणि सेंट्रलायझेशन मुळं काय होतं किंवा सेंट्रलायझेशनमुळे एक सर्वसमावेशकता येते, म्हणजे सगळ्यांना एकत्रित धरून पुढं जाण्याची वृत्ती निर्माण होते. त्याचबरोबर सेंट्रलायझेशन अलाउज एम्प्लॉईज, त्याचबरोबर सेंट्रलायझेशन जे असतं ते काय करतं तर एम्प्लॉईज लोकांना अलाव करतं किंवा परवानगी देतं टू गेट इन्वॉल्व इन द प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग, की जी निर्णय क्षमतेची जी काय प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी इन्वॉल्व करतं. म्हणजे ते सुद्धा त्यांचे स्वतःचे निर्णय त्याच्यामध्ये देऊ शकतात आणि याच्यातून एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट हा ऑर्गनायझेशनला किंवा कंपनीला मिळू शकतो. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा 9, स्कालार चेन. ऑर्गनायझेशन इज जनरली अ हायरार्कियल स्ट्रक्चर. तर तुमच्या लक्षात आलं असेल बघा, ऑर्गनायझेशन ही कशा पद्धतीची असते तर एक उभ्या पद्धतीची अशी स्ट्रक्चर असलेली किंवा रचना असलेली एक गोष्ट आहे. ओके. देर इज ऑलवेज अ चेन ऑफ ऑथॉरिटी इन्स्टेड ऑफ अ सिंगल ऑथॉरिटी. तर बघा तिथं कुठल्याही प्रकारची एकच ऑथॉरिटी अशी दिसते का आपल्याला तर नाही, तर तिथं चेन ऑफ ऑथॉरिटी असते. म्हणजे मग टॉप लेवल मॅनेजमेंट असेल, मिडल लेवल मॅनेजमेंट असेल, लो लेवल मॅनेजमेंट असेल, तर अशा पद्धतीची आपल्याला एक प्रकारची चेन दिसते. ओके. जनरली धिस फ्लो ऑफ चेन ऑर डिरेक्शन ऑफ चेन इज फ्रॉम हायेस्ट ऑर्गनायझेशनल ऑथॉरिटी टू द लोएस्ट रँक्स. तर बघा, आणि जनरली ही जी चेन असते ती कुठून कुठं फ्लो करते तर टॉप लेवल मॅनेजमेंटकडून लो लेवल मॅनेजमेंटकडे. ओके. अँड द लास्ट पॉईंट बघा स्कालार चेनमधील, तर ॲज पर द नीड ऑफ ऑर्गनायझेशन धिस चेन ऑफ ऑथॉरिटी कॅन बी रिड्यूस्ड ऑर ऑथॉरिटीज मे गेट ॲडेड टू धिस चेन. आणि बघा ज्या पद्धतीच्या ऑर्गनायझेशनच्या नीड्स असतील, म्हणजे समजा जर ऑर्गनायझेशन मोठी असेल, प्रोजेक्ट मोठा असेल तर चेन ही वाढत जाते. धिस चेन ऑफ ऑथॉरिटी कॅन बी रिड्यूस्ड ऑर ऑथॉरिटीज मे गेट ॲडेड टू धिस चेन. मग त्याच पद्धतीने बघा प्रोजेक्ट कशा पद्धतीचा आहे किंवा किती मोठा आहे, ऑर्गनायझेशन किती मोठे आहे त्यानुसार मग कामानुसार काय होतं तर ऑथॉरिटीज कमी होत जाते किंवा ऑथॉरिटीज ॲड केली जाते. ओके. तर अशा पद्धतीने यालाच आपण काय म्हटलेलं आहे तर स्कालार चेन असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा इथंपर्यंत आय एम फिनिशिंग नाव माय लेक्चर. तर बघा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते मला क्लिअर करू शकताय. ओके. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेले जे काही प्रिन्सिपल्स आहेत, आपण 14 प्रिन्सिपल्स सांगितले ते प्रिन्सिपल्स आणि नेक्स्टचा जो पार्ट आहे फर्स्ट युनिटचा तो बघूयात. ओके. थँक्यू.